वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यांच्या विरोधात सोलापूर कोर्टामध्ये खाजगी फिर्याद जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। घरामध्ये घुसून आपल्या मॅनेजरला मारहाण केलेली आहे, त्याचबरोबरीने रिव्हॉल्वर दाखवून त्यांच्या लहान मुलीला देखील मारहाण केल्याचा आरोप सुशील कराडावरती आणि त्याच्या दोन साथीदारावरती आहे। या संदर्भात आज कोर्टामध्ये सुनावणी झाली। आपल्यासोबत वकील ॲडव्होकेट सूर्यवंशी सर आहेत। सर, काय सुनावणी आज कोर्टामध्ये झाली, आज तारीख दिली? आज सुनावणी ज्यावेळेस प्रारंभ झाला त्या पीडितेने जी फिर्याद दिलेली होती आणि BNSS प्रमाणे नवीन जो कायदा आलेला आहे त्याप्रमाणे पोलिसांचा रिपोर्ट हा घेणे गरजेचे असल्याने MIDC पोलीस ठाणे सोलापूर यांना रिपोर्ट सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला। पण मग MIDC पोलीस स्टेशनचा यामध्ये काय रोल होता किंवा त्यांना आदेश काय देण्याचं काय कारण होतं, काय पार्श्वभूमी आहे? कारण की पीडित महिला ही सोलापूर येथील रहिवासी आहे आणि ती MIDC पोलीस ठाण्याच्या स्थळ सीमेत राहते। त्यामुळे आणि यापूर्वी देखील तिने MIDC पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज दिलेला होता, त्यानंतर पोस्टाने देखील तक्रारी अर्ज पाठविलेला होता। मग काय नक्की आक्षेप जे आहेत किंवा काय फिर्याद देण्यात आलेली आहे कोर्टामध्ये, काय आपलं किंवा आपल्या आशेलाचं म्हणणं आहे, काय कशा प्रकारची तक्रार जी आहे ती कोर्टात दिली गेलेली आहे? या तक्रार देताना तिने असं नमूद केलेलं आहे की तिचा पती हा सुशील कराड यांच्या 2 ट्रेडर्समध्ये कामास होता। त्यावेळेस सुशील कराड हा तिच्या पतीस जे काय कामे जी होती तो सांगायचा आणि समजा एखादा गिराईक कस्टमर असेल त्याला माल पोचल्यानंतर काही कस्टमरांची जी काय अमाऊंट जी आहे तो पीडित महिलेच्या पतीच्या अकाउंटला जमा करायला सांगायचा आणि ज्यावेळेस ती अमाऊंट अकाउंटला यायची त्यावेळेस सुशील कराड हा त्यांना सांगायचं की बाबा आता ही अमाऊंट आलेली आहे, तुम्ही तुमच्या मित्रांना द्या किंवा जे कोणते जे मित्र असतील त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करा आणि त्याच्याकडनं कॅश स्वरूपात ती अमाऊंट घेऊन या। नंतर ही जी पीडित आहे तिचा व्यवसाय होता की 2 कार होत्या, ती भाड्याने चालवायची। त्यानंतर त्यांनी 2 बल्कर घेतले आणि ते सुद्धा भाड्याने द्यायचे। मग एवढी प्रॉपर्टी म्हणजे एवढं पैसे ह्याच्याकडे आले कुठून असा संशय सुशील कराडला येऊ लागला। त्यावेळेस तो पीडितेच्या पतीला म्हणत होता की तू एवढे पैसे कुठून आणलास, कसं आणलास, काय केलं, प्लॉट पण खरेदी केलास, कसं काय केला? मग पीडितेचा पती हा त्याच म्हणायचा की बाबा मी हे सगळं लोन काढून घेतलेलं आहे, लोनवरती मी हे सगळं हे केलेलं आहे आणि त्याचे जे हप्ते जातात मी काय असं बसून खात नाही की हे जे काय आहे ते सगळं भाड्याने जातं, भाड्याने वापरलं जातं आणि येणाऱ्या पैशातनं मी त्याचा हप्ता देतो। या बाबी सांगितल्यावर देखील तो त्याच म्हणायचा तू हे कसं काय कमवलं आणि त्यास रिव्हॉल्वर लावून मारहाण केली, डांबून ठेवलं। डांबून ठेवल्यानंतर एके दिवशी त्याच्या सर्व गाड्या ह्या आरोपी नंबर 3 गोपी गुंजेवार यांच्या मार्फत त्याच्या ऑफिसला आणल्या। ऑफिसला आणून त्या सर्व गाड्या, त्याची कागदपत्र व चाव्या हे बळजबरीने सुशील कराड याच्याकडे ठेवले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुशील कराड व त्याचे हे 2 साथीदार त्याच्या घरी गेले, पीडितेच्या घरी गेले। तिथे त्यांना मारहाण केली, मारहाण करून रिव्हॉल्वर लावले। रिव्हॉल्वर लावून त्यांनी पीडितेच्या नावावर असलेला जो प्लॉट होता तो बळजबरीने बेकायदेशीररित्या त्यांना गाडीत घालून खरेदी खत करून घेतला। त्यानंतर पीडितेच्या पतीची जे सोनं होतं ते बालाजी टाक ज्वेलर्स याला विकलं आणि त्याचे पैसे देखील सुशील कराड यांनी घेतले। म्हणजे ज्यावेळेस प्लॉट खरेदी करायला जायचं होतं त्या दिवशी सकाळी, त्या दिवशी पीडितेची लहान मुलगी तिला मारहाण केलेली होती। मग या सर्व बाबी सुशील कराडच्या वडील वाल्मिकी कराड यांना सांगितली होती।
त्यांनी या प्रकरणी आपण बघू, तुम्ही आता उपचार करून घ्या आणि जावा असे म्हणले. परंतु त्यानंतर त्यांनी हे कोणती लक्ष दिले नाही आणि त्यांनी परत त्यांना काय भेटले नाही. त्यानंतर सरते शेवटी रोजच्या मारहाणीला घाबरून, तसे जीविताला घाबरून पीडिता व तिचे कुटुंब हे सोलापूरला आले. सोलापूरला आल्यानंतर त्यांनी MIDC पोलीस ठाण्याला तक्रार दिली, CPला तक्रार दिली, बीड SPला तक्रार दिली. त्या तक्रारी CPकडे आणि MIDC पोलीस ठाण्याकडे त्यांनी समक्ष गेले असता तरी देखील त्यांनी तक्रार घेतली नाही. त्यानंतर ज्या वेळेस बाय पोस्ट सगळ्या तक्रारी पाठवल्या त्यावेळेस देखील कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाही. बीड SPनी तर त्यांनी पाठवलेले RPD हे स्वीकारली देखील नाही. बीड SPनी काय या संदर्भात आहे आणि त्यांच्या वकिलांचं देखील म्हणणं आहे की हे जे काही आरोप केले गेले तर 420चा गुन्हा ऑलरेडी आपले जे फिर्यादी आहेत त्यांच्यावर ते दाखल आहे आणि त्यांनी म्हणूनच त्यातून हे केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं. असं काय नाही. आम्ही जी फिर्याद जी दिलेली होती 5/7/2024 ला आम्ही बायपोस्ट सगळ्या घटनांचा सविस्तर तारखेसहित उल्लेख करून रजिस्टर पोस्टाने पाठवलेले होते. आणि ज्यावेळेस त्या गाड्या त्यांनी ताब्यात घेतलेल्या होत्या त्यावेळेसचं लाईव्ह लोकेशन देखील त्या अर्जासोबत जोडून पाठवलेलं होतं. पोलिसांनी देखील त्याची दखल घेतली नाही. त्याची दखल कोणतीही घेतली नाही. म्हणून तर कोर्टात यावं लागलं पीडितेला. जर का दखल घेतली असती तर कोर्टात आलीच नसती ती. पुढे काय कोर्टाने आज काय आदेश केलेले आहेत? आज जो आदेश केलेला आहे नवीन कायद्याप्रमाणे पोलिसांचं म्हणणं जे आहे रिपोर्ट कॉल करून घ्यावा लागतो. त्याप्रमाणे न्यायालयाने आज MIDC पोलीस ठाणे सोलापूर यांचा रिपोर्ट कॉल केलेला आहे. पुढील काय तारीख दिलेली आहे सुनावणीची? पुढील 20 तारीख दिलेली आहे. पाहतोय या ठिकाणी की सुशील वाल्मिक कराड याच्या विरोधात सोलापूरमध्ये जी खाजगी फिर्याद दाखल झालेली आहे त्याची आज सुनावणी झाली आणि 20 जानेवारी हे पुढील तारीख जी आहे ती या ठिकाणी सुनावणीसाठी ठेवण्यात आलेली आहे. तत्पूर्वी सोलापूर MIDC पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश देखील कोर्टाने दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे 20 जानेवारीला कोर्ट नक्की पुढची काय भूमिका घेत आहे, सुशील वाल्मिक कराड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देते का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन तुषार ननवरेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.